रामचंद्रायन राम मारेला निशाचरी अनुवादती नर नारी वानरांच्या मारिल्या हरी बहुपानागरी विंदोनी. गणेश गणपतीला वंदन करून आणि श्रोत्यांना शरण येऊन नाथ मौली आपल्याला कथेचं अनुसंधान सांगू लागलेले आहेत. रावणानं सांगितलं त्रिजटेत जायचं आणि सीतेला घेऊन या पुष्पक विमानामध्ये बसायचं. जिथे रामचंद्र आणि लक्ष्मण या शरबंधनामध्ये पडलेले आहेत, नागपाशामध्ये पडलेले आहेत, तिथं सीतेला घेऊन जायचं. आणि रामाची लक्ष्मणाची वानर सेनेची झालेली अवस्था या सीतेला दावायची असा रावणाने आदेश दिला. तसंही त्रिजटा सीतेला नेण्यासाठी निघालेली आहे. ती जाता जाता ऐकू लागली आहे या लंका नगरीमधले सगळे जन जे आहेत, सगळे लोक आहेत, ते म्हणू लागलेले आहेत खरोखरच इंद्रजितानं खूप मोठा पराक्रम केला आहे. या रामचंद्रांना लक्ष्मणांना या इंद्रजितानं संपवलंय अशा त्या लंका नगरीमधल्या नर नारी सर्वजण बोलू लागलेले आहेत. आपापसातलं हे बोलणं त्रिजटा ऐकू लागलेली आहे. वानराचे निवासस्थान देखिले चालता विमान रणी पडिले राम लक्ष्मण रणांगण देखिले. आणि त्रिजटा या माता सीतेला घेऊन निघाली. पुष्पक विमानामध्ये बसलेले आहेत. सर्वजण जाऊन पोहोचले. ह्या दोघी जण जाऊन पोहोचल्या. आकाश मार्गाने दोघी जणी पाहत आहेत. दोघींना पण दिसलं. खाली दिसलेले रामचंद्र माता सीतेने पाहिले, लक्ष्मण पाहिले, वानर सेना पाहिली आणि अतिशय गहिवर या दोघींना देखील आला. श्रीराम आणि सौमित्र पडिले क्षिती तळी महावीरा बाणी वेदले गात्रे गात्र प्रवाहे रुधिर सर्वांगे. आणि माता सीतेने पाहिलं. समोर पाहताच सीतेला असं वाटलं तिचा कंठ दाटून आला आणि म्हणू लागली खरोखरच माझे राम आणि लक्ष्मण अतिशय म्हणजे अतिशय दुःख अवस्थेमध्ये पडलेले आहेत. सीतेला दुःख अनावर झालं आणि सीता देखील दुःखाने रडत रडत म्हणू लागलेली आहे खरोखरच माझे राम आणि लक्ष्मण हे आज धरणीवरती पडलेले आहेत. आज अशी त्यांची मृतप्राय अवस्था पाहून माता सीता देखील शोक निमग्न झाली. देखो श्रीराम दर्शन सीता हरि केली संपूर्ण धन्य धन्य रावण क्षण श्रीराम निदान देखिले. भयत्कारी सीतेचा जो भाव होता तो आपल्याला वाटेल. माता सीता शोक निमग्न आहे, रडत आहे. बाहेरून अवस्था दिसत आहे परंतु अंतरी माता सीतेचा अतिशय सद्भाव आहे. जागृत झालेली माता सीता सगळ्यांना म्हणत आहे खरोखरच म्हणजे मनातून विचार करत आहे रावणानं जरी माझं छळन करायचं ठरवलं असलं तरी रावण माझं छळन करत नाही. उलट रावणाचे माझ्यावर उपकार आहेत. रावणाच्या छळनामुळे का असे ना माझ्या पतीचं मुख मला पाहता आलं अशी भावना माता सीतेच्या मनामध्ये आहे. रावणाचा क्रतुपकार हा मजा जी गणला थोर सोय भेटविला श्रीरामचंद्र दश शिर कृपाळू. एवढे दिवस झाले राजा रावणानं माझी अतिशय दयनीय अवस्था केली आहे परंतु खरोखरच या रावणाला नाव ठेवण्यात अर्थ नाही म्हणले. आता जे आपल्याला पाहिजे होतं त्याच गोष्टीकडे या रावणानं आपल्याला पाठवलं. मनामध्ये माता सीता भक्त रामचंद्राचं भक्ती आणि भावानं ध्यान करत होती आणि असणारे रामचंद्र जेव्हा सन्मुख पाहिले तेव्हा खरोखरच रावणानं माझ्यावर उपकार केले. माझ्या जे ध्यानात होतं, मनात होतं, अगदी जी अंतरातली जी इच्छा होती ती रावणानं पुरवली. म्हणून रावणाचे धन्यवाद माता सीता व्यक्त करू लागली. विमानाहुनी आपण हरिके गाली लोटांगणा देखता श्रीराम लक्ष्मण सुख संपूर्ण सीतेशी. सीतेने पाहिलं वानर सेनेमध्ये सगळीकडे वेढा मारलेला आहे आणि मध्यभागी असणारे रामचंद्र आणि लक्ष्मण मातेने पाहिलं तसं आपल्या पतीचं मुख मंडल पाहून माता सीता अगदी समोर साष्टांग दंडवत केल्याप्रमाणे दर्शन रामचंद्राचं घेऊ लागले. देखो श्रीराम अवस्था उगे मिथ्यामानी सीता राक्षस माव हे तत्वता मृत्यू रघुनाथा सेना. आणि माझे रामचंद्र कसे आहेत? आपल्या पतीची जी खूण आहे निज खूण मनामध्ये मातेच्या अतिशय परिपूर्ण आहे. आपल्या रामाचं सामर्थ्य तिला परिपूर्ण ठाऊक आहे. आणि माता सीता विचार करत आहे हे जे आपल्या समोर दृश्य दिसतंय ते राक्षसाची कदाचित माया असेल
किंवा ही राक्षसांनी केलेलं छळण असणार आहे. रामचंद्रांना कदापि मरण येणार नाही. या ब्रह्मांडाचे नायक असणारे माझे पती आहेत. जग सगळ्यांना चालविता करविता जो असणारा रामचंद्र आहे, यांना कधीच मरण येणार नाही हे मातेला ठाऊक आहे. हे समोरचं दृश्य व्यक्तिगत आपण जरी पाहत असलो तरी खरं नाही. यामध्ये राक्षसांचा काहीतरी डाव असेल असं माता मनामध्ये विचार करत आहे. ऐकता राम नाम गजरा मृत्यू पर्यंती सत्वरा नयेव वे राम नामा समोरा श्रीरामचंद्र कधी काळाला ज्याचा धाक आहे, ज्याच्या नामाचा तेवढा धाक आहे, तो मृत्यू रामनामाच्या समोर येऊ शकत नाही. माझ्या रामचंद्रांच्या समोर कधी येईल? म्हणून माझे राम अजरामर आहेत, त्यांना कधीच काही होणार नाही असा ठाम भाव मातेच्या मनामध्ये आहे. आणि माता निशंक मनाने समोरचं दृश्य पाहू लागलेली आहे. राम काळाचा कळिता त्याशी नाही मरणावस्था रणी मारले रघुनाथा मिथ्या वार्ता माईक. माता मनामध्ये विचार करत आहे, ही जी वार्ता माझ्यापर्यंत आणलेली आहे ती खोटी आहे, मिथ्या आहे, त्याच्यामध्ये अर्थच नाहीये. कारण या सर्वांचं जगत जीवन असणारे आमचे रामचंद्र आहेत. सगळ्यांना चालविणारा बोलविणारा जर संपला तर हे आम्हाला बातम्या कसे देतात? मग अशा प्रकारचा भाव मातेच्या मनामध्ये आहे. रामचंद्रांना कदापि काही होणार नाही हा भाव निश्चित असल्यामुळे, रामचंद्र सर्वांचे नायक असल्यामुळे किंवा सर्वांचे करता करविता असल्यामुळे त्यांना काहीच होणार नाही. ही आणलेली बातमी रावणाने सांगितलेलं सर्व खोटं आहे. त्रिजटा देखील जे सांगते आहे ते सर्व मिथ्या आहे असं माता मनामध्ये म्हणत आहे. श्रीराम शस्त्राची निज शक्ती श्रीराम गतीची निज गती श्रीराम जगदात्मा त्रिजगते शस्त्र संपत्तीशी अलिप्त. जगदात्मा त्रिजगती, अहो ही सगळी सृष्टीच ज्याने निर्माण केली. अगदी सृष्टीच्या जळी स्थळी काष्टी पाषाणी आपण म्हणतो, अगदी चराचरामध्ये भरून उरलेला राम आहे. यांचं अस्तित्व मिटवणं शक्य आहे काय? असे रामचंद्र आज आपल्या सन्मुख पाहून माता सीता मनामधले भाव आपल्या चेहऱ्यावर आणू न देता मनामध्ये विचार करत आहे. रामचंद्रांना कदापि काही होणं शक्य नाही आणि ठाम मत माता सीतेचा आहे. परंतु बाह्य अवस्था कशी आहे? शस्त्रे छेदिता कशाशी शस्त्रे व्रता जाती अपयशी तैशीच गती श्रीरामाशी शस्त्रघाताशी अलिप्त. अरे कितीही शस्त्र आमच्या रामचंद्रांना मारली तरी त्यांच्यानं रामचंद्रांना कधी काही होणार नाही. अगदी आपण आकाशाला जसं मारायला जाऊ, आकाशावरती एखादा प्रहार करायला जाऊ, तिथपर्यंत जाणं तर शक्यच नाही म्हणले. आणि आकाशाला लागलं तरी कधीच काही होणार नाही असं माझे रामचंद्र आहेत, ज्यांच्यापर्यंत यांच्या शक्तीचा घाव तर सोडाच, यांचा कधी बाण सुद्धा पोचणार नाही. अशांनी माझ्या रामचंद्रांना मारावं ही बातमीच मूळ खोटी आहे असं माता सीता मनामध्ये विचार करते. श्रीराम निजंगे आपण सकल शस्त्रांचे तिकटपणा त्याच्या अंगी रूपले बाणा व्रता विंदान माईक. आणि हे जे माझ्या समोर त्रिजटे तू बोलतेस की रामचंद्र आणि लक्ष्मण शरबंधनामध्ये आहेत, हे व्रत आहे म्हणले याला अर्थ नाही. अरे ज्या रामचंद्रांच्या आज्ञेस्तव सगळं ब्रह्मांड सगळं ढळू शकतं, हे सगळे ब्रह्मांडाला चालवणारे आहेत आमचे रामचंद्र. आणि यांच्याकडे एवढी शक्ती असताना त्यांना बाण लागावे, त्यांना शर खुपसावे त्यांच्या अंगामध्ये आणि एखाद्या पाशामध्ये त्यांनी अडकावं हे माझ्या मनाला रुचणार नाही असं माता सीता त्रिजटेला बोलत आहे. श्रीरामाच्या स्वस्वरूपाशी ठाव नाही जन्म मृत्यूशी त्या मारिले श्रीरामाशी व्रत राक्षसी अनुवाद. हा जो राक्षसी अनुवाद तू येऊन मला सांगते, तुझ्या पाशी जे रावणानं सांगितलंय तो राक्षस आहे आणि त्याचं बोलणं कधीच मनावर घ्यायचं नाही असं मातेनं अगोदरच ठरवलंय. कारण रावणानं लय वेळ छळ करायचा प्रयत्न केला होता, आता विश्वास लवकर ठेवत नव्हती. आणि मातेनं सांगितलं, अरे माझा राम कसा आहे याची खूण मला माहित आहे. निर्गुण निराकार असणारे आमचे राम आहेत. आणि हे जरी आम्हाला असे दिसत असले तरी त्यांचं स्वस्वरूप अजून तुम्हाला ठाऊक नाही. मला ते स्वरूप ठाऊक आहे आणि यांच्या स्वरूपाला कधीच कुठलाही घात होऊ शकत नाही. म्हणून माझे रामचंद्र कदापि मरणार नाहीत, मरणीय आहेत किंवा अमर आहेत असं माता सीता त्रिजटेला सांगत आहे. निज निश्चय तत्वता मरण नाही श्री रघुनाथा येणे निश्चय असता सीता न बाधे व्यथा मात्र.
आणि मातेच्या मनामध्ये व्यथा कोणतीच नाहीये, कुठलाच या मातेच्या मनामध्ये संदेह नाहीये. कारण निश्चय आहे, आपल्या पतीचं सामर्थ्य मातेला ठाऊक होतं, सीतेला ठाऊक होतं. आणि सीता मनामधून अतिशय निश्चयी बनलेली आहे, दृढ निश्चय आहे. माझ्या रामचंद्रांना काही होऊ शकत नाही, लक्ष्मणाला काहीच होऊ शकत नाही, असा भाव मातेच्या मनामध्ये निश्चित असल्यामुळे कुठलीही व्यथा मनामध्ये मातेच्या नव्हती. श्रीराम शिव सीता शक्ती येरांच्या जाणती गती, तेही लोक रक्षणार्थी असे विलपती ते ऐका. रामचंद्र स्वतः शिव आहेत, म्हणजे परम आत्मा स्वरूप असणारे रामचंद्र आहेत. आणि त्यांची चित शक्ती असणारी सीता आपल्यासारख्यांच्या उद्धारासाठी, आपल्यासारख्यांच्यासाठी इथं आज अवतार घेतलेला आहे. आणि आपल्याला दाखवण्यासाठी त्यांचा जो विलाप आहे, मागे पण आपण रामचंद्रांना रडताना पाहिलं होतं. जरी त्यांना ठाऊक होतं माझी सीता कशी आहे आणि तिच्यामध्ये किती शक्ती आहे, रामचंद्रांना ठाऊक असताना सुद्धा त्यांनी बाकीच्या ऋषींचा उद्धार करण्यासाठी रडण्याचं नाटक केलं होतं. अगदी माता देखील तसंच आपल्यासाठी हा समोर विलाप मांडत आहे. आणि माता काय विचार करते, भयात करे, माझ्या सर्वांगी शुभ लक्षण वजन यावे वैदव्यपणा, रणी मारिल्या रघुनंदना अवलक्षणा लक्षणे. माता विचार करत आहे, माझ्या अंगीची सगळी शुभ लक्षणं आहेत ती रामचंद्रांच्या मुळे आहेत. आणि माझे जर रामचंद्र संपले असतील तर माझ्या या शरीराला काय उपयोग आहे, या लक्षणांचा उपयोग काहीच नाही. आपण जसं म्हणतो कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व, अगदी तसंच माता म्हणत आहे, हे जे कुंकू माझ्या भाई आहे किंवा मी जी पत्नी आहे रामचंद्रांची, हे सौभाग्य अलंकार माझ्या अंगावरती जे आहेत ते रामचंद्रांच्या मुळे आहेत. आणि रामचंद्र जर संपले असतील तर यांचा काहीच उपयोग नाही. माता बाह्यत्कारी विलाप करू लागलेली आहे. हाती पद्म पायी पद्म तारू मस्तकी सौभाग्य पद्म, रणी मारिल्या श्रीरामा पद्म्या पद्मा मज माझी. भाळामध्ये असणारं कुंकू लावलेलं आहे, डोक्यामध्ये सुद्धा कुंकुम आहे, हातामध्ये बांगड्या आहेत. असे सर्व अवस्थे सौभाग्य अलंकार मातेच्या अंगामध्ये आहेत. आणि हे सर्व अलंकार माझ्या पतीची जी अवस्था आहे त्यामुळे मला शोभायमान दिसतात. अशा रामचंद्रांच्या पाठीमाग यांना काहीच अर्थ नाही असं माता म्हणत आहे. समोर रामचंद्रांची अवस्था पाहत आहे, निचेष्टी अचेतन अवस्थेमध्ये जर रामचंद्र दिसत असले, हालत नाही दिसत आहेत, समोर बाण लागलेले आहेत. म्हणून माता बाहेरून म्हणत आहे, रामचंद्रांची अशी अवस्था झाली, याचा अर्थ काहीतरी झालं असावं असं माता बाहेरून मनामध्ये विचार करत आहे. निज लक्षणे सीता सती स्वयासे अनुवादती, अति दुखे विलपती श्री रघुपती वियोगे. आणि मातेनं वियोगानं रडायला चालू केलं. माता म्हणू लागली, रामचंद्रांच्या पाठीमागं माझं काहीच उपयोग नाही असं म्हणून माता रडत रडत सांगू लागलेली आहे. माता सीता सती आहे, म्हणजे अतिशय पतिव्रता असणारी माता सीता मनामधून विचार करत आहे. आणि काय बोलत आहे ऐकूया. सौभाग्यवती तू संपूर्ण वसिष्ठांचे आशीर्वचन, मिथ्या झाले त्यांचे ज्ञान रघुनंदना निमाल्या. आणि माता सांगत आहे, वसिष्ठ ऋषींनी मला आशीर्वचन दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेत. सौभाग्यवती असणारी तू सीता नेहमी असशील असा मला जो आशीर्वाद दिला आहे, त्या आशीर्वादाला अर्थ उरणार नाही. जर रामचंद्र निमाले आज इथं संपले तर माझ्या रामचंद्रांच्या पाठीमाग हे संपल्यानंतर जे वशिष्ठांनी मला आशीर्वचन दिलेत त्यांना कुठलाच अर्थ उरणार नाही. आणि संतांचे वचन कधी फेल जाणार नाहीत किंवा फोल होणार नाहीत याचा ठाम विश्वास मातेला आहे. आणि माता काय म्हणते, मगशी श्रीरामा बिनसिंचन अगस्तीचे वचन, त्याचेही मिथ्या झाले ज्ञान रघुनंदना निमाल्या. अगदी अगस्त्य ऋषींनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे, मला आशीर्वचन दिलेलं आहे, राम माझे सदवदित अभिषिंचन करत असतील म्हणजे मी रामचंद्रांची पूजा नेहमी करीत राहील. जोपर्यंत माझ्यामध्ये जीव प्राण आहे तोपर्यंत रामचंद्र आहेत, मी अखंड सौभाग्यवती असेन असं मला त्यांनीही आशीर्वाद दिला आहे. अनुसया पतिव्रता पूर्ण निज सौभाग्यार्पी आपणा, तिचेही उडाले सतीपणा
रघुनंदना निमाल्या हे जे सगळे सौभाग्य अलंकार आहेत यांना काहीच अर्थ उरणार नाही. अगदी अनुसया मातेनेही मला सांगितलंय की तू रामचंद्रांच्यामुळे सदा सौभाग्यवती असणार आहेस. आणि असा माता अनुसयेचं देखील वचन फोल ठरतील तर आज इथं रामचंद्र संपले तर. अरुंधती श्रेष्ठ नारी तिने मज दिदली गळसरी श्रीराम निमालियावरी तिची थोर्याती मिथ्या. आणि ही जी गळसरी माझ्यामध्ये गळ्यामध्ये आहे अरुंधती मातेने दिलेली त्या गळसरीला काहीच अर्थ उरणार नाही. अरुंधती मातेने सांगितलंय रामचंद्र अतिशय पराक्रमी शूर बलाढ्य आहेत आणि तुझं सौभाग्य नेहमी असणार आहे. तू सौभाग्यवती असणार आहेस. आणि रामचंद्र संपले तर या गळसरीला काहीच अर्थ उरणार नाही. आणि मग हिचं मातेचं आशीर्वचन तिचे बोल देखील खरे ठरणार नाही. अशा प्रकारे माता विलाप मांडू लागलेली आहे. शंभर आले तर जवळ